नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता नमो शेतकरी योजनेत कोणता बदल केलेला आहे, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपयाचा येणार आहे, तर तो कोणत्या शेतकऱ्यांना येणार, याचबरोबर तो कोणत्या तारखेला येणार, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 6वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये एक मोठा बदल केला जाणार आहे आणि तो पहिला महत्त्वाचा बदल मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी नमो शेतकरी योजनेअंतर्गत माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेमध्ये महत्त्वाचा बदल कोणता केला जाणार आहे, त्याच्यामध्ये पाहिलं तर जवळपास नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये भेटतात, परंतु 6000 रुपयावरून 9000 रुपये शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत भेटणार आहे। हे महत्त्वाचा आणि मोठा पहिला बदल म्हणजे जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता 4 महिन्याला येत होता, 2000 रुपयाचा नव्हे तर 3000 रुपयाचा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। तो महत्त्वाचा पहिला मोठा बदल। याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येणार हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो किती रुपयाचा येणार हा सुद्धा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मार्च महिन्यामध्ये येणार आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे। आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपयाचा नव्हे तर 3000 रुपयाचा येणार आहे। आणि हा नमो शेतकरीचा 6वा हप्ता 3000 रुपयाचा येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 4 ते 5 कामं करायची आहेत। ती 4 ते 5 कामं कोणती करायची ती सुद्धा सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं ज्या काही 3 बाबी आहेत, लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी, या तिन्ही बाबी यस ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या तिन्ही बाबीपैकी एक जरी बाब नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार नाही आणि 3000 रुपये सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। त्यामुळे या 3 बाबी तुम्हाला यस ठेवणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर सगळी पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ती बाब म्हणजे जवळपास आपलं जे काही फार्मर आयडी आहे, फार्मर आयडी ज्या काही शासनाने जी नवीन योजना आणली आहे ॲग्रिस्टेक, आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगलं आहे, परंतु तुम्ही जर फार्मर आयडी नाही काढला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे हे सुद्धा खूप अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। आता हे तुम्हाला 4 बाबी करायचे, या 4 बाबीशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता येणार नाही। आता पुढचा महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न तो म्हणजे, दादा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता ऍक्च्युअल किती रुपयांचा आणि कोणत्या तारखेला कन्फर्म तारीख सांगा। तर शेतकरी मित्रांना सांगू शकतो की कन्फर्म झालेला आहे, नमो शेतकरीचा 6वा हप्ता 3000 रुपयाचा येणार आहे आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता 3000 रुपयाचा येऊन मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांच्या कमेंटमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट केला जातोय आणि भरपूर शेतकरी आम्हाला प्रश्न करत होते किंवा फोन करतोय की दादा नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता हे 6000 रुपयाचे आहे ते 9000 रुपये होणार तुम्ही म्हणताय, 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ होणार तुम्ही तर म्हणतायत, परंतु ही वाढ कधीपासून होणार, या 6व्या हप्त्यापासून होणार का? तर हो, नमो शेतकरीच्या जे निधीची वाढीची तरतूद आहे 6व्या हप्त्यापासूनच केली जाणार आहे। येणाऱ्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे 3 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि 10 मार्च 2025 रोजी राज्याचा पुढचा 1 वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून पुढचा 1 वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। आणि याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजना जे काही राज्य सरकारने सुरू केलेली आहे, या नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये भेटतात, परंतु या 10 तारखेला जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पामध्ये 3000 रुपयाची अतिरिक्त भर घालण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये। त्यामुळे 6000 रुपयावरून 3000 रुपये अतिरिक्त वाढ म्हणजे 9000 रुपये, म्हणजे 3,000चे 3 हप्ते वार्षिक तुम्हाला 4 महिन्याला 1 हप्ता 3000 रुपयाचा असे भेटणार आहेत। आता शेतकरी बांधवांचा दुसरा प्रश्न आहे, दादा नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील किती शेतकरी पात्र झाले? तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 92,66,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या
पाचव्या चौथ्या हप्त्यासाठी जवळपास 86 लाख 87 लाख शेतकरी पात्र झाले. पुढच्या मागच्या पीएम किसानच्या हप्त्यासाठी आपण जर पाहिलं तर 90 लाख काहीतरी 90,50,000 शेतकरी पात्र झाले, परंतु आता 92,66,000 शेतकरी पात्र झालेत. कारण त्या शेतकऱ्यांची काही कामं राहिली होती, प्रॉब्लेम होते, त्यांनी दुरुस्त केल्यामुळे पुन्हा ते शेतकरी नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भातलं एक छोटंसं आणि जे काही नमो शेतकरी योजनेत बदल झालेत ते संपूर्ण बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील नमो शेतकरी योजनेसंदर्भात तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.